तुमच्यासाठी निरोप समारंभ याच्यासाठी मी काल एक कविता लिहिली. ती कविता तुम्हाला सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. आज स्टँडअप मी याला म्हणणार नाही, आज स्टँडअपचा दिवस आहे, कारण आज तुम्ही उठायचंय. आजपासून आतापर्यंत तुम्हाला नाही उठलात तरी पण चालण्यासारखं होतं. आता तुम्ही प्राथमिक मधून माध्यमिक मध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे आपण त्याला स्टँडअप म्हणूया. आज स्टँडअपचा दिवस आहे, म्हणजे तुम्हाला उभं राहायला सांगायचं नाही, तर माझ्या आठवणींतून उभं राहिलेल्या तुमच्या प्रत्येक क्षणाला हृदयात अलगद बिलगवण्याचा, एक शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थ्यांबद्दल बोलण्याचा दिवस आहे. त्या पहिल्या दिवशी तुम्ही माझ्या समोर शाळेच्या युनिफॉर्म मध्ये उभं होता. कधी भीतीने थरथरत उत्तर देत, तर कधी सर परत एकदा समजावता का असं नजरेतून विचारत होतं. कधी ग्रहपाठ विसरला, कधी वह्या रंगून आल्या, तर कधी मी विचारलेलं प्रकाश वर्ष तुम्ही तास वर्ष म्हणलात. पण तेव्हा हसलो मी, रागावलोही असेल थोडा, पण त्या प्रत्येक क्षणात मी तुम्हाला ओळखत होतो, जणू एखादा शिल्पकार त्याच्या मूर्तीतील सौंदर्य शोधत होता. तसंच शिकवत होतो विज्ञान, पण तुम्ही मला संवेदना शिकवल्या. शिकवत होतो इतिहास, पण तुमच्यातील शिवाजीचं धैर्य मी पाहिलं. शिकवत होतो नागरिक शास्त्र, पण तुमचं मित्रत्व आणि सहानुभूती माझ्या प्रत्येक धड्याला अर्थ देत गेलं. आणि भूगोल शिकवताना मी स्वतः तुमच्या मनात विस्तीर्ण क्षितिजावर फेरफटका मारत राहील. कधी तुम्ही आजारी होता, वर्ग रिकामा वाटायचा. कधी निबंधात लिहिलं माझा आवडता विषय विज्ञान, गणित कोणताही असो, कारण तो माझ्या शिक्षकांनी मला चांगला शिकवलाय. त्या एका ओळीने एका शिक्षकाचं संपूर्ण वर्ष उजळून निघालं होतं. तुम्ही म्हणताना आम्ही तुमचं आयुष्य घडवलं, पण खरं सांगा तुम्हीच तर माझं आयुष्य अर्थपूर्ण केलं. आज हे सगळे सांगताना माझे डोळे भरून येतात, कारण उद्या तुम्ही मोठे व्हाल, शाळा मागे पडेल, पण हे वर्ग, ही पाटी, ती फळ्यावरची अक्षरं तुमच्या हसऱ्या चेहऱ्यांसारखी कधी विसरता येणार नाहीत. मी शिक्षक आहे, पण तुम्हीच माझं सर्वात मोठं यश आहात. तुमचं भविष्य उज्ज्वल हो आणि आयुष्यभर हीच नाळ जपली जावी, हीच माझी मनापासून प्रार्थना. धन्यवाद. आणि माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझं प्रेम आणि आशीर्वाद कायम राहील.